पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे हे मस्त आहे की शंतनू घर। मग पण लहान आहे हो बाबा, खूप लहान। बरं ती इंटरनेटवर बघितलीस का घर? खूप आहेत हो, ते पण सुरू आहे बघ ना, बघतोच आहे मी। हे बघा ना, हे 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 कसं वाटतंय तुम्हाला? हे इथे म्हणजे मला कसं कळणार? हे बाप लेक ना आपापसातच बडबड करत आहे। अरे किती लांब आहे, फार साऊथ मुंबईला आहे। बापरे, वसईवरनं साऊथ बॉम्बे? नको नको, तुमची खूप धावपळ होईल ना। हा, पण दर रविवारी येऊच ना आम्ही तुम्हाला भेटायला, मस्त मज्जा करू इथे। काही होत नाही असं, सगळे म्हणतात रविवारी येतो, मग आधी रविवार सुरू होतो, मग महिना सुरू होतो, मध्ये आठवडा गेलेलाच असतो, मग परत वर्ष जातं, काय कोणी एकमेकांना तोंड दाखवायला येत नाही। सणासुदीला येतात, पण तेही सुद्धा पहिल्या वर्षी, नंतर काय नाही। बाबा असं का म्हणता हो तुम्ही? तू असं करशील असं नाही शंतनू, लोक कोणी जाणून बुजून असं नाही करत, पण काय असतं, काम वाढत जातं, प्रवास असतो, कसं झेपणार ना सगळं। तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मला सांगा, अंकू राहू शकते का हो आईशी भांडल्याशिवाय? नक्कीच नाही ना। मग तुम्ही काळजी नका करू, मी जरी नाही म्हणालो ना तरी माझा हात धरून घेऊन येईल ती मला इथे, मला माहिती। त्यामुळे एव्हरी संडे मी इथे येणार। काय होतं ना शंतनू, जसजशी स्टेशनं वाढत जातात ना, तस माणसांमधलं अंतर पण वाढत जात। बघू ना आपण जवळ कुठेतरी बघूया ना। हो, इथे कुठेतरी जवळपासच बघा। हे अंधेरीला आहे, हे बघा। अंधेर तरी कुठे जवळ इथून? कसं कळत नाही ना, ह्यांना कळत नाही मला। हे बाप लेकांना कधी करणारे कोणाच ठाऊक। आता मलाच काहीतरी करायला हवं, पण नको, मी काही बोलायला गेले ना की लगेच सुनबाई म्हणतील, तुम्ही कशाला येते लडूड करायला? स्वतःला काही कळत नाही, कुठल्या कुठे घेऊन ठेवले नाही मी। मलाच काहीतरी करायला हवं। आणि हे पण आहे, एक बघा, एवढंच छोटस घर आहे, असं हात वरती केला तरी सिलिंगला लागेल। ते पण आमच्या दोघांकरता ठीक आहे ना? केवढा पसार आहे तुमचा, एक रे बघ इथंच केवढं पसरलेलं आहे सगळं। मग आमची खोली लहान आहे तुमच्यापेक्षा, हे बरोबर आहे ना? हो, हे मंत्री, अहो मंत्री, हा जरा पाणी आणता का मला? हो आणतो आणतो। हे बघ रे, तू मी आलो। हो बघतो। ऐक तेव्हा तेव्हा याची लिंक पाठवतो मी तुम्हाला, मला नाही बघायचं, दाखवतो। अहो बघा हो, घ्या, पाणी हवं ना तुम्हाला? मला पाणी बिणी काही नकोय, इथे मी तोंडचं पाणी पळालं आणि पाणी कसलं देताय मला? अरेच्छा, तुम्हीच मला बोलवून घेतलं ना पाण्यासाठी, नाहीतर मी आणि शंतनू नवीन घराबद्दल बोलत होतो। तेच म्हणते मी, घर बघतायत ना ते? नको बघू दे का? नाही नाही, बघू देत, पण किती लांब लांबची बघतायत, जवळपासची बघा ना म्हणावं। ते घर बघतायत ना, त्यांना ठरवू दे कुठे बघायचं ते। त्यांच्या सोयीने काय, आपल्या पिलूला किती लांब पडेल। सुनबाईचं म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, या क्लायंटला भेटा त्या क्लायंटला भेटा, तिचं काय जात आहे? आणि कसं आहे, हा एरिया ओळखीचा आहे, रस्ते माहितीचे आहेत, म्हणून म्हणते जवळपासच बघायला सांगा। जवळ का? हो, अगदी जवळ? हो हो। मग इथेच राहू दे ना त्यांना। नको नको, त्यांना राहायचं ना वेगळं, राहू दे। मी सुचवू का तुम्हाला? आपल्यावर एक रिकामा फ्लॅट आहे, तिथे विचारता का? म्हणजे तुम्ही विचारा हा जाऊन त्यांना। बापरे, एवढ्या लांब पाठवायचंय का त्यांना? काय हो मंत्री? ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे तसं होईल। चालले मी आता कायमची वर राहायला। आता येऊ नका माझ्याशी भांडायला, नाहीतर याल तिकडे पण। छे, मला एवढा वेळच नाही बे तुझ्याशी भांडत बिंडत बसायला। माझी सुद्धा एक अट आहे बरं का,
उद्यावर काहीही झालं किंवा तुझ्यात आणि शंतनूमध्ये भांडण झालं ना, तर तक्रार घेऊन माझ्याकडे यायचं नाही. नाही, दुसऱ्यावर ढकलायची तुला सवय आहे ना, म्हणून म्हटलं. करा आता खुशाल पडवळाची भाजी. तू सुद्धा जेवण ऑर्डर कर खुशाल. हो करेन की, पण त्यावर तुम्ही काहीच बोलायचं नाही मला. नाहीच बोलणार, पण तू सुद्धा माझ्या पडवळाच्या भाजीला नावं नाही ठेवायचीस. ठीक आहे, नाही ठेवणार. पण माझी एक अट आहे, ही वर राहायला गेले ना की नंतर माझ्या मागे नाही लागायचं खाली ये म्हणून. हा नाही करणार, पण तू सुद्धा उगाचच कारण नसताना वर नाही बोलवायचं. आणि वर यावं असं वाटलं ना तर उगाचच आडेवेडे नाही घ्यायचे. इश्श मी कशाला आडेवेडे घेऊ? माझ्या लेकाच्या घरी येणार आहे मी. अर्थात मला तेवढा वेळच नसणार आहे म्हणा. सगळं सामान पॅक झालंय. सगळं सामान घेतलंस ना व्यवस्थित? नाहीतर हे राहिलंय ते राहिलंय म्हणून येशील खाली. मीच बघून येते खोलीत काही राहिलंय का ते. अशी शांत शांत खोली होती ही. छान टापटीप, नीटनेटकी, स्वच्छ. माझ्या शंतनूच्या लग्नाआधी. पण लग्न झालं आणि सगळा पसारा पसारा झालाय खोलीत. माझा बिचारा रॉनी खिडकीतून उडी मारून यायचा आणि त्याच्या लगतचा बेड त्याच्यावरच अंग टाकायचा. बिचारा इतका दमून येतो. सांगेन त्याला आता मी, तुझ्या दादाच्या खोलीत ऐस पैस झोप आता. शंतनूचाच भाऊ तो, ऐकणार आहे थोडंच माझं. पण बोलून बघीन त्याच्याशी एकदा. काही सामान राहिलंय का बघायला आला होतात ना? काय झालं त्याचं? काय होणार बघितलं की. हो का? हो. मी बॅग राहिली ती नाही दिसली. ती तुझी बॅग आहे ना, तू बघ. मी का बघू? अरे असं नाही रे, नीट पॅक कर ना. करतोय करतोय. ते एका ते कसं घालायचं असतं, असं असं. सरिते, या सुलोजी, वेळेवर आलात अगदी. अगो बाई, काय हे इतकं सामान? पिकनिकला चाललात की काय? अहो सुलवाजी, हे एवढं सामान घेऊन कुठे पिकनिकला जातं का? मग नाही नाही, पिकनिकला नाही जात आहेत. रवानगी होतीये लेकाची आणि सुनबाईची. शंतनू, घर सोडून चालला की काय तू? नाही हो, फार काही लांब नाही चाललेत. इथेच वरच्या मजल्यावर राहायला चाललेत. वरच्या मजल्यावर जाऊ दे, नाही तर आणि कुठे जाऊ दे, जातो हे महत्वाचं आहे. मला ना वाटलंच होतं की हे कधी ना कधी होणारच, आणि आज झालंच. या सुना असतात ना, अशाच असतात.
आधी ना जरा नुसतं भांड्याला भांड लागतं आणि किणकिण होते, मग भांडी जोरात आपटायला लागतात आणि त्याच्यानंतर भांड्यांची आदळआपट सुरू होते. घरोघरी मातीच्या चुली असतात. तुला सांगते सरिते, ह्या सुना ना अशाच असतात. घरी येतात ना तेच मुळे ठरवून हे घर मोडायचं, हे घर मोडायचं. अशाच ह्या घर मोडक्या कुठल्या. सुलभाजी, काय बोलताय तुम्ही? सुनांना लक्ष्मी म्हणून घरात आणताना आणि आता त्यांना घर मोडक्या म्हणताय? अंकू, तू थांब, मला बोलू दे. हा, तुम्हाला काय वाटतं कुठल्याही सुनेची एकच इच्छा असते, घर मोडायचं? तुम्ही स्वतः सून म्हणून कुठल्या तरी घरात आलात ना, तेव्हा काय विचार केलात? चला चला घर मोडूया, चला घर मोडूया म्हणून गेलात का घरात? किंवा तुमची मुलगी सुद्धा आता कोणाची तरी सून आहे, ती काय म्हणून गेली? घर मोडायच्या उद्देशाने गेली का? आणि हे बरं आहे, स्वतःची मुलगी जेव्हा सून म्हणून जाते तेव्हा ती घर जोडायला जाते आणि दुसऱ्यांची काय घर मोडायला? अंकू ऐक ना माझं. शंतनू, थांब जरा. यांना काय वाटतं माझ्यामुळे तू घर सोडून चाललायस? तर काय करणार? कोणाची तरी इच्छा नाही आम्ही इथे राहावं म्हणून सोडून जावं लागतंय ना आम्हाला. आणि प्लीज तुम्ही आमच्या घराच्या भांडणात प्लीज पडू नका. सरिते ऐक बाई, अगं मी शेजार धर्म म्हणून येते ना इथे. सुलवाजी, शेजार धर्माचाच मान ठेवून सांगते तुम्हाला, आमच्या घरातून कोणी जावं, कुठे जावं हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही नका पडू आमच्यात, आम्ही बघू काय ते. उगाच कशाला कुणाला दोष देताय? अगो बाई, म्हणजे तुझ्यामुळे चालले का हे घर सोडून? तू बाहेर काढतेस का? सुलवाजी, त्या आम्हाला घराबाहेर काढतील किंवा गोंजारतील ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही प्लीज कोणालाही दोष देऊ नका, मी हात जोडते. म्हणून तुम्हा दोघींच्या भांडणात एरवी पडायचं नसतं मला. जो मध्ये पडतो ना त्यालाच ऐकून घ्यावं लागतं, हो की नाही शंतनू? हे तुमच्यासाठी आणलंय. कुणाला? तुला? सुलभाजी, आता इथून पुढे जे काय आणाल ना त्याचे 2 वाटे करून आणत जा. हे वाटे बिटे काही मी करणार नाहीये. तुमचं तुम्ही बघून घ्या. वाटा नाही तर काही करा, खाऊन घ्या म्हणजे झालं. बाबा, दादा, चला एक एक बॉक्स घेऊन वर जाऊ. हे मी नेतो, तुम्ही बाकी आणा. नको ना. चला चला पटापट. सावकाश उचल. सांभाळून हो, नाही तर त्यांचं ते नेतील सामान. हो जा बाबा, जड आहे हा. हो. हळू. ते कसं न्यायचं? आता ह्या नाही तो घेऊन जाणार आहेस का? हो, मग कोणाचे तरी आई वडील हवेत ना आमच्यावर लक्ष ठेवायला. मुलं काय करतायत, कशी राहतायत, कोणी बघायला नको? बरोबर आहे, तुझे मम्मी पप्पा आहेत ना, त्यांनाच घेऊन जाणार तू. बरोबर, आम्हाला कशाला घेऊन जाशील? काही म्हणालात का? मी छे छे काही नाही. नाही, कळतंय मला. तुम्हाला जर एकटं वाटलं ना तर काही दिवसांनी आमचेही पुतळे करून देते. ठेवा या घरात. चालली लगेच? परत काही म्हणालात का? छे, थांब म्हणा ना. थांब. तुझ्याकडे कोणी सवाष्ण आली तर तिला हळदी कुंकू लाव, ओटी भर तिची. आपले संस्कार विसरू नकोस, नाहीतर लोक म्हणतील मंत्र्यांच्या सुनेला काहीच संस्कार नाही दिलेत. थोडंसंच लावा, कपाळभर पसरू नका. थोडस कशाला? चांगलं ठसठशीत लावणार आहे मी. मंत्र्यांची सून आहेस तू काही झालं तरी. काय
चला आता हे उरलेलं सामान पण घेऊन जावं लागेल ना वरती. हं? 2 मिनिटं थांबा. का? दमलो. हा. बरं चला. रॉनी, भाऊजी रौनक भाऊजी, हा वहिनी. आमच्या नवीन घरी याल ना वर? हा येणार ना, का नाही येणार. पण आता तुम्ही पहिल्या माळ्यावर राहायला जाणार ना, त्यामुळे खिडकीतनं नाही येऊ शकत. पण पायपावरून येईल. हा मेन डोरनी या. हा चालेल चालेल. चला. नमस्कार करतो. किती वर्षांनी अशी वाकली असशील नाही? सणासुदीशिवाय असा दिवस आलायच कधी. आजच ती वेळ आणलीत आमच्यावर. सांभाळून जा. तू नाही येणारस का? शेरे बाबा, घरात इतकं काम पडलंय ते मला एकटीलाच करावं लागणार आहे ना आता. आणि तुमचं सगळं घर आवरलं नीट लावलं की येत की कधीतरी मी. आणि कोसावर थोडीच राहताय तुम्ही, इथे वरच्या मजल्यावर तर राहताय. चला चला. एवढं काय झालंय यांना? हा, त्यांची इच्छा त्यांना वाटते म्हणूनच चाललोय ना आपण. स्वतःच्या मुलाला सोडायला वरपर्यंत पण यायला नको. एवढा कसला आलाय राग? सगळी कामं तर मलाच करावी लागणार आहेत. जा म्हणावं, कुठे जायचं तिकडे. आता सोडायला थांबले असते ना तर सांभाळू शकलं नसते मी स्वतःला. हाताला धरून दोघांना खाली घेऊन आले असते. पण मला यात अडवायचं नाहीये. करा तुम्हाला काय दोघांचा संसार करायचा आहे तो करा. हट्टी आहेत दोघही. गेले नसतील अजून, थांबले असतील माझ्यासाठी. अजून आल्या नाहीत ना सासूबाई? अगं येईल ना ती या घरात. हो, शंतनूसाठी तरी यायला हवं होतं. आपली पंट जाऊया आता. या. वहिनी, कसं वाटलं घर? नाही म्हणजे थोडं छोटं आहे, पण जरा आपल्या घरासारखा फील आहे, हो की नाही दादा? मग आता दोघं नव्या संसाराची सुरुवात करा. भांडू नका अजिबात. सुखाने राहा. आमच्या दोघांचे आशीर्वाद आहेतच कायम तुमच्या पाठीशी.
Hmm.